ए तमन सर मतदारसंघ आहे महिला राखीव प्रतिनिधी मतदारसंघ मुलमुले ज्योती मचिंद्रनाथ मुक्काम पोस्ट करावागत तालुका बारामती जिल्हा पुणे या महिला राखीव प्रतिनिधी घोषित करतो की कोकरे संगीता बाळासाव मुक्काम पोस्ट आबाजीनगर धुमाळवाडी पंधरे तालुका बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणीचा निकाल अखेर लागलेला आहे। 21 पैकी 20 जागांवरती उपमुख्यमंत्री अजित पवार गटानं निर्विवाद सत्ता मिळवलेली आहे। बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे अवघ्या पश्चिम महाराष्ट्र लक्ष लागलेलं होतं। या निवडणुकीमध्ये नेमका काय निकाल लागणार याची उत्सुकता गेल्या 2 दिवसापासून सर्वांना होती। अखेर या ठिकाणी अजित पवार गटाचे 21 पैकी 20 उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत, तर तावरे गटाला फक्त केवळ 1 जागा मिळालेली आहे। या निवडणुकीमध्ये जवळपास 4 पॅनल निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते। यामध्ये शरद पवार गटाकडून देखील बळीराजा सहकार बचाव शेतकरी पॅनल जे आहे ते मैदानात देण्यात आलं होतं, तर तावरे गटाकडून सहकार बचाव शेतकरी पॅनल मैदानात देण्यात आलं होतं, तर अपक्षांचं देखील कष्टकरी शेतकरी पॅनल मैदानात होतं। मात्र या निवडणुकीत अजित पवार गटाच्या श्री निळकंठेश्वर पॅनलनं निर्विवाद सत्ता या ठिकाणी मिळवलेली आहे आणि आता बारामती शहरात ही विजयाची रॅली जी आपण बघतोय किंवा हा जल्लोष जो आपण बघतोय त्या ठिकाणी साजरा केला जातोय। गुलालात अक्षरशः कार्यकर्ते नावून निघालेले आहेत। अजित पवार यांनी सुरुवातीला 13 जून रोजी प्रचाराच्या शुभारंभावेळीच याच कारखान्याचा पुढील चेअरमन हा मी स्वतःच असेल आणि 5 वर्ष अजित पवार माळेगाव कारखान्याचा चेअरमन असेल याची घोषणा केली होती आणि त्यामुळे खरं तर या निवडणुकीला महत्व आलं होतं की अजित पवार चेअरमन होणार की नाही। आता मात्र आपण बघतोय की 21 पैकी 20 जागा अजित पवार गटानं म्हणजे निळकंठेश्वर पॅनलने जिंकलेल्या आहेत आणि आता उपमुख्यमंत्री अजित पवार हेच माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असणार आहेत। देवारा खुंडे, नेटवी मराठी, बारामती।